मार्गदर्शन करत असतात, जारोळ्यांचं मार्गदर्शन करत असतात, कवितांचं मार्गदर्शन करत असतात, शब्दांची ठेवण कशी, शब्द सांगावेत कसे, शब्द फेकावा कसा, लोकांचा चेहरा वाचावा कसा, इंटरॅक्शन करावा कसं, देहबोली कशी असावी, अशा पद्धतीच्या छोट्या छोट्या टिप्स या जीवनात अंगीकारल्या, या भाषणाच्या कलामध्ये अंगीकारल्या तर आपलं भाषण उठावदार झाल्याशिवाय राहणार नाही असं मला या ठिकाणी वाटतं. आपण उठावदार भाषण करण्यासाठी, चार लोकांमध्ये आपलं व्यक्तित्व सजवण्यासाठी, आपला समाज मनांमध्ये आपण वेगळ्या प्रकारची छाप पाडण्यासाठी अशा प्रकारचं भाषण सन्माननीय सर आम्हाला शिकवत असतात. या शिकवण्यामधूनच आम्ही समाजामध्ये आपला साध आणि बोध ह्या समाजाला देत असतो. असे सन्माननीय सर यांचं मार्गदर्शन हे आमच्या जीवनात लाभतं. आमच्या जीवनाचा परिचय झाल्याशिवाय राहणार नाही असं मला या ठिकाणी वाटतं. सन्माननीय सरांची जी सांगण्याची पद्धत विविध पद्धतीने सांगत असतात, राजकारण, समाजकारण, शिक्षण, आरोग्य अशा विविध पैलूंवर विविध प्रकारचे भाषणाची कला, मार्केटिंगची कला, तुम्ही बोलता कसं, तुम्ही पिकावता कसं, त्यापेक्षा विकता कसं, ही कला जी आहे ही कला सर आम्हाला या माध्यमातून तुमच्या बोलण्यातून तुम्ही कसं समोरच्यावर छाप पाडू शकतात. व्यक्तित्वाची छाप त्या समोरच्यावर पडते. तुमचा व्यक्तीचा प्रभाव हा पॉझिटिव्ह जात असतो. ज्यावेळेस पॉझिटिव्ह तुम्ही पेराल, चांगलं पेराल, तेच चांगलं तुमच्या पद्धतीने उगून येत असतं. अशा पद्धतीची भाषण कला सन्माननीय सर शिकवत असतात. या कलेतूनच तुम्ही व्यक्तीचा विकास, आमचा व्यक्तीचा विकास झालेला आहे असं मला या ठिकाणी वाटतं. आज बादलों ने फिर साजिश की, जहा करता मेरा वहा फुलोनी बारिश की, अशा पद्धतीची फुलोंची बारिश आमच्या सन्माननीय सरांनी आमच्यावर केलेली आहे. आमचा व्यक्तित्वाचा विकास, आमचा परिस या सन्मान्य सरांच्या भाषणाच्या माध्यमातून, शिकवण्याच्या माध्यमातून झालेला आहे असं मला या ठिकाणी वाटतं. ज्योत से ज्योत लगाते चलो, प्यार और सम्मान का गीत जलाते चलो, दीप जलाते चलो. हा सम्मानचं गीत आणि दीप केव्हा जाळू, आपण ज्यावेळेस प्रेमाचे शब्द वापरू, चांगले शब्द वापरू, चांगल्या शब्दांना अलंकार देऊ, या अलंकारातूनच आपण त्या माणसांमध्ये दीप आणि ज्योत पेटवतो. त्यांच्या मनात चांगल्या प्रकारची ज्योत आणि दीप पेटवला तर चांगल्या प्रकारचं कार्य होत असतं. शिवाजी महाराजांनी त्यांच्या मावळ्यांमध्ये चांगल्या प्रकारची दीप आणि ज्योत त्यांच्या मनात लावली, त्यांचं स्वराज्य निर्माण झालं. अशी चांगली असं मूर्तिमंत आणि जिवंत उदाहरण त्यांना हे छत्रपती शिवाजी महाराजांनी ही प्रेरणा जर त्या माणसांच्या मनात पेरली नसती तर ही दीप आणि ज्योत हे स्वराज्याचं स्वर पुन्हा अपुरं राहिलं असतं. म्हणून म्हणतो 350 वर्षापूर्वी भाषणाचं सर्वात मोठं मूर्ती आहे म्हणतं आणि जिवंत उदाहरण शिवाजी महाराज आहेत असं मला या ठिकाणी वाटतं. दिवे फक्त तेल आणि वाटीने पेटवले जात नाही. आपण दिवाळी दिवे पेटवतो, घरात दिवा पेटवतो, हा फक्त तेल आणि वाटीने पेटवले जात नाही. तो दिवा सन्मानाने, आदराने, लोकांच्या डोळ्यांमध्ये चांगल्या प्रेरणेने, चांगल्या विचाराने पेटवला जात असतो. असा विचार सन्माननीय कंचे पाटील सर देत असतात. असा विचार पेटवण्याचं कार्य सन्माननीय सरांचं आहे. सन्माननीय सर ही एक प्रेरणा आहे, एक विचार आहे, एक वादळ आहे, एक प्रवाह आहे आणि गारगोटीला हिरा कसा म्हणावं असं कर्तृत्व, नेतृत्व आणि शब्दांची देहबोली सन्माननीय सरांकडे आहे. सन्माननीय सरांचं शब्दाचं सामर्थ्य हे आम्हाला जीवनाला मार्गदर्शक राहील असं मला या ठिकाणी वाटतो. सन्माननीय सरांच्या माध्यमातून आपला जीवनाचा उत्कर्ष आणि विकास करावा, सन्माननीय सरांकडे क्लास करावा आणि आपला समाज मनावर आपण एका प्रकारची छाया निर्माण करावी असं मला या ठिकाणी वाटतं. सन्माननीय सरांचं मार्गदर्शन हे आमच्या जीवनासाठी बरीच आणि अनमोल राहील असं मला या ठिकाणी वाटतं. म्हणून सगळ्या बंधूंना, भगिनींना आवाहन करतो की सर